वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि आज सकाळी मी गेली होती लाईव्ह, तर लाईव्ह मध्ये खूप मजा आली, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून। खूप दिवसांनी तुमच्या कमेंट्स वाचल्या नव्हत्या, तर खूप छान छान तुम्ही सकाळी कमेंट्स करत होता आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून। नंतर खूप फ्रेश वाटलं मला, कारण की सवय लागली आता तुमची सुद्धा मला, तर काही करमत नाही तुमच्याशी व्हिडिओ शेअर केल्याशिवाय, बोलल्याशिवाय। तर आता आज आहे बुधवार आणि संध्याकाळचा ब्लॉग शूट करते। लाईव्ह गेल्यानंतर मी काही ब्लॉगिंग केलं नाही आणि आज काही ब्लॉग पण टाकला नाही, आज फक्त लाईव्ह केलाय। तर हा ब्लॉग जाईल गुरुवारी। तर आता मी बनवते जेवण संध्याकाळचं, आता 6:30 वाजलेत, तर पहिले जेवण बनवून घेणार आहे आणि मग नंतर थोडंसं काम आहे मला। माझं ड्रेसिंगचं जे कबड आहे ते पुन्हा सगळं बिघडलंय, म्हणजे त्याची अवस्था, तर ते नीट करायचं आहे। पहिले आज मी बनवणार आहे अंडा मसाला, तर ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल। म्हणू काय आणि मनवा आली इकडे, तिला आता दूध आणि चॉकोज पाहिजेत, तर तिला देते मी आधी। देते मी, थांब जरा। दूध आणि काय पाहिजे? चॉकोज दुधात टाकू का? दुधात टाकून देऊ चॉकोज? नुसतं दूध म्हणजे नुसतं दूध देऊ का चॉकोज टाकून देऊ? आणि बोर्नव्हिटा टाकू ना फ्रीजला? बोर्नव्हिटा आणि गरम नाही, गरम होतं ते, एवढं गरम नाही, गरम होतं। थांबी साखर टाकू का अजून? अजून टाकू का? केक नाही करू, केक करू आपण संडेला करू। हे टाकलं ना बोर्नव्हिटा, डिशमध्ये नसतं दुधातच टाकायचं, मिक्स करते। म्हणू खा, कुठे चालली बाबू? इथे बसून खा ना। बरं चल, लाईट लावून देते। सांडू नको आणि ती खिडकीची जाळी लावून, सगळे डास येतात आतमध्ये। दीदी गेली आता, तिला काम आहे। ते बघ दार लावलं तिनं, वाटी पडेल खाली। काय सरकू म्हणून तू फार त्रास द्यायला लागली आता। बरं रडू नको, खाऊन घे, वाटी पडेल ना खाली। तर इकडे मी कुकर लावलाय, भात ऑलरेडी झालाय आणि अंडी उकडायला ठेवलीत। तर आणि सकाळी मला लाईव्ह मध्ये खूप जण विचारत होते की तुझा ड्रेस दाखव, सो मी आता दाखवते। आणि हा माझा खूप जुना ड्रेस आहे, पण माझा खूप फेवरेट आहे म्हणून मी सारखा घालते। याला खूप दिवस झालेत हा ड्रेस घेतलेला, पण हा कलर सूट पण होतो आणि शिवला पण छान आहे, शिवून घेतला मी, रेडीमेड नाही आहे। तर तो नाही म्हणू, तो फुटेल, हा घे। तो दूध प्यायला आहे तुला। पाणी प्यायला।
म्हणून अंडा खाणार ना जेवताना? अंडा भात किती भरलंय? थांब. भरपूर प्या पाणी, अजून प्या थोडस. मनू 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 ए लबाड. जाऊ मी कट्टी मनुष्य. म्हणून सांगितलेलं ऐकत नाही काही नाही. हा पॅनमध्ये तेल घातलंय. तेल तापलंय. आता मी त्यामध्ये अंड्यांना असं चीर पाडून घेतलंय थोडंसं आणि तेलामध्ये थोडं फ्राय करून घेणार आणि मग यात सगळे मसाले घालणार. तर सगळी प्रिपरेशन मी करून ठेवली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्ग्रेडियंट मी सांगत जाईल बनवताना. तर याला चांगलं ब्राऊन होऊ द्यायचं आहे आणि खाली अशी अंडी चिकटतात तर त्यासाठी तेलात थोडी हळद घालायची म्हणजे चिकटणार नाहीत आणि अंड्यांना कलर पण चांगला येतो. फ्राय झालेत. एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आणि मग याच तेलामध्ये मसाला फ्राय करायचा आहे. तर तेलामध्ये मी थोडे खडे मसाले घालणार आहे. तमालपत्र, विलायची, लवंग आणि थोडंसं दालचिनीचा छोटासा तुकडा घेतला आहे. तर हे थोडं फ्राय झाले की थोडे जिरे घातले आहेत त्याच्यात आणि हे जे आपण खडे मसाले घालतो ना त्याचा मसाल्याला खूप छान वास येतो. तर खडे मसाले घालून बनवून बघा, भाजी खूप छान लागते. आणि आता मी जवळजवळ 2 मोठे कांदे घेतले होते आणि क्रश करून घेतले मिक्सरमधून. त्यात बिलकुल पाणी घातलेलं नव्हतं कारण की पाणी घातल्यावर मसाला परतायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आता हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा चांगला परतला आहे आणि चांगला भरपूर परतायचा आहे. मग त्यात टोमॅटोची पेस्ट घालायची. इकडे मी 1 मोठा टोमॅटो घेतला आहे. तुम्ही टोमॅटोची पेस्ट वाढवू पण शकता, पण टोमॅटो थोडंसं आंबटसर भाजीला चव येते तर ती आवडत नाही मला, त्यामुळे. आणि थोडंसं टोमॅटो घातलं आहे आणि त्याच्यात दुप्पट मी कांदा घातला आहे. आता यात हळद, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि कलर येण्यासाठी मी थोडी बेडगी मिरची टाकणार आहे. आता यामध्ये धनियाची पावडर 1 चमचा घातली आहे मी, जी रेडीमेड मिळते ते घातली आहे. आता हे परतून घेते चांगलं. यामध्ये आपल्याला कांदा परततानाच यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची होती, सो मी विसरले. तर आता मसाला परतताना मी याच्यात थोडंसं लसूण आणि आल्याची पेस्ट घातली आहे. आता हे चांगलं परतून घेते. एकदम मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा जास्त मसाला परतला जाईल तेवढी छान आणि टेस्टी भाजी बनते. मसाला छान परतला आहे. आता याला तेल सुटलं आहे. तेल आणि मसाला वेगवेगळे झाले की मसाला परतला असं समजायचं. आता तुम्हाला हवं जेवढी घट्ट किंवा पातळ हवं आहे तेवढं पाणी घालायचं याच्यात. आता याला 1 उकळी येऊ द्यायची. मग यामध्ये मी अंडे आणि कोथिंबीर घालणार आहे. सो आता मी याच्यात अंडी घालत आहे आणि मग याच्यावरून
कोथिंबीर घालणार आहे आणि आपला रस्सा बिलकुल तयार आहे. थोडीशी उकळी येऊ देणार आहे मी याला आणि मग गॅस ऑफ करणार आहे. मस्त तरी वगैरे आली आहे, मस्त यम्मी दिसते आहे. तर याच्याबरोबर भाकरी किंवा चपाती दोन्ही पण छान लागते, पण बाजरीची भाकरी जास्त छान लागते. काय मग उतरता येत नाही तुला? हां साखरेचं पोत पप्पांना देऊन येऊ का? तुला कोण आवडतं म्हणे, पप्पा का मम्मा? लब्बाड आहे म्हणू, लब्बाड. पप्पांचं गाव असलं की पप्पा आवडतात, मम्मीचं गाव असलं की मम्मी आवडते. पी दे बस. सो फ्रेंड, कशी वाटली रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. आणि आता मनवाची मस्ती चालली आहे. मनेने खाल्लं ऑमलेट आणि पंकज येतील मग आम्ही जेवणार आहे. आणि नंतर शूटिंग करायचं माझं काही कॅपॅसिटीच राहत नाही. आणि आत्ताच स्वयंपाक करून गॅसजवळ तर इतकं गरम होतं आहे ना पूर्ण. आणि मी हा ड्रेस चेंज करणार आहे पहिले आणि फ्रेश होऊन मग आम्ही जेवण करू. आणि ॲक्च्युली सकाळी जेव्हा मी लाईव्ह आले होते ना, तर सकाळी जेव्हा मी लाईव्ह आले होते ना तेव्हा काही लोकांची नावं घ्यायची राहिली. ॲक्च्युली खूप फास्ट कमेंट चालल्या होत्या आणि मला खूप इच्छा होती सगळ्यांशी बोलायची, पण इतक्या कमेंट्स येत होत्या आणि काही लोकांची नावं घ्यायची राहिली. तर पूजा देशमुखची कमेंट खाली आली होती की माझं नाव नाही घेतलं. सो सॉरी पूजा, आत्ता नाव घेते मी तुझं. आणि असंच जर कोणाचं नाव राहिलं असेल तर नेक्स्ट लाईव्हमध्ये घेता येईल. आणि जशी नावं दिसतात मला तसे मी घेते, एकदम सगळं बघू शकत नाही ना. सो आणि अजून एक मला कमेंट आली होती की व्हिडिओ सजेशन होतं की जेव्हा आपण ट्रॅव्हलिंगवरून येतो तर बॅग अनपॅक कशी करायची म्हणून त्याचा व्हिडिओ बनवा. तर मला चान्स मिळाला तर मी नक्की, वेळ मिळाला तर त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. आणि आता आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. म्हणून आता झोपून घे, सकाळी स्कूलला जायचं आहे आपल्याला. नको घालू पसारा. हां बस की सोन्या. तर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. भेटूया तर त्याच्या नवीन व्हिडिओ. बाय बाय, गुड नाईट.